तर भावांनो, आज आपल्यासाठी आहे का नाही टाकी साफ करायला लेबर आलता. मग पटाक दिशीन जाऊन यांना खोरं द्यायला गेलो. जुनं खोरंच यांनी आहे का नाही दांडा ते तोडून ठेवलेला भावानं. मग नवीन खोरं आणून दिला ह्यांना. मग काय 120च्या स्पीडमध्ये मग यांनी साफ करायला चालू केलतं. 7-8 महिने झाला असेल भावानं टाकी साफ केलेली नव्हती. मग मी पण आहे का नाही मोबाईल ॲडजस्ट करून घेतला आणि टाकीतून घाण बाहेर काढण्यासाठी मदत करायला लागलो. पहिलं तर भावानं आहे का नाही वाळू ते निघालं बाहेर त्याचं काही एवढं वाटलं नाही. पण 15-20 मिनिटानंतर आहे का नाही असलं जे काय काळं रॅबिट बाहेर निघालं का नाही डोकंच तडतड करायला लागलं बघा. आणि त्यातल्या त्यात माझा अवतार सगळा भिकाऱ्यांगत झालेला होता. मग गाळ सगळा बाहेर काढल्यानंतर आहे का ना स्वच्छ पाणी ते आत सोडून क्लीन करायला चालू केलं. मग लेबर बोलला आता मला काय उतारा पाहिजे त्याशिवाय मला काय काम होणार नाही. मग काय गेलो बघा त्यांना गाडीवर बसून उतारा आणायला. मग बघू शकता भावानो उतारा म्हणजे काय तुम्हाला हे बघूनच समजलं असेल. मग चटकन घेऊन आम्ही पोचलो साईडवर आल्यानंतर गडी तर काय कामच करत नव्हता कारण की ह्याला उतारा एवढा चढलेला ना भावानो गप आपल्या राजागत बसलेला बिल्डिंगवाल्या दादांबरोबर बोलत मला तर काय यांचं समजतच नव्हतं. मग मी पण आपल्या घरी जाऊन फ्रेश ते झालो आणि बसलो जेवण ते करायला भावानो. जर आपला छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.